मी प्राध्यापक LB गायकवाड आज आपल्याला एक नवीन व्हिडिओ देत आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्ये आपण अभ्यासत आहोत। आता प्रश्नार्थक वाक्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, तर क्वेश्चन आस्किंग क्वेश्चन्स म्हणजे याचा अर्थ प्रश्न विचारणारे प्रश्न किंवा प्रश्न विचारणारे वाक्य। म्हणजे आपण दुसऱ्याला प्रश्न विचारतो अशा वाक्यांना आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो। आता त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन्स। आता व्हर्बल क्वेश्चन्स म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स की जे सगळे सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होतात आणि त्यांची उत्तरं हे येस नो मध्ये येतात। त्यांना व्हर्बल क्वेश्चन्स आणि येस नो क्वेश्चन्स असंही म्हटलं जाते। आता बघा, पहिला प्रश्न आहे डू यू गो टू द टेम्पल, म्हणजे तू मंदिरामध्ये जातो का? हे उत्तर येते आहे यस, होय, आय गो टू द टेम्पल, मी मंदिरामध्ये जातो। आता उत्तर नो मध्ये पण येते, एखादा जर जात नसेल तर तो उत्तर देईल नो आय डोंट गो टू द टेम्पल, मी मंदिरामध्ये जात नाही, असं तो उत्तर देईल। आणि म्हणून या प्रश्नांना आपण येस नो क्वेश्चन्स असं म्हणत असतो की जे व्हर्बल क्वेश्चन्स असतात आणि जे सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होतात। आता याच्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन्स। बघा, WH क्वेश्चन्स हे WH शब्दांनी सुरू होतात। आता W म्हणजे व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय याच्याने सुरू होतात आणि H म्हणजे हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच याच्याने सुरू होतात। तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे वेअर डिड यू सी द स्नेक, म्हणजे साप तू कुठं पाहिला? आता याचं उत्तर आहे बघा आय सॉ द स्नेक इन द गार्डन, मी गार्डन मध्ये साप पाहिला। आता याच्यामध्ये निगेटिव्ह पण आपल्याला बनवता येतात। हे जे इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स असतात हे निगेटिव्ह पण आपल्याला बनवता येतात। बघा, हा जो व्हर्बल क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो येस नो क्वेश्चन की ज्याचे उत्तर येस किंवा नो मध्ये येतात, तो आपण इथं निगेटिव्ह केलेला आहे। बघा, डू यू नॉट गो टू द टेम्पल, तू मंदिरामध्ये जात नाही का? किंवा डोंट यू गो टू द टेम्पल, डोंट यू गो टू द टेम्पल, तू मंदिरामध्ये जात नाही का? असाही तो विचारला जाऊ शकतो आणि त्याची उत्तर पुन्हा तशीच येतात येस आय गो टू द टेम्पल, हो मी मंदिरामध्ये जातो, आणि नो आय डोंट गो टू द टेम्पल, मी मंदिरामध्ये जात नाही, असं त्याचे उत्तर येतात। अशा अनेक प्रकारचे प्रश्न बनतात, जसं व्हाय डू यू प्ले ऑन द ग्राउंड, का तू ग्राउंडवर खेळतोस? तर आय प्ले ऑन द ग्राउंड बिकॉज आय लाईक टू प्ले, मी ग्राउंडवर खेळतो कारण मला खेळायला आवडते, असं त्याचं उत्तर येते। तर WH क्वेश्चन्स आणि येस नो टाइप क्वेश्चन्स हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये येतात। आता हा प्रश्न आपण इथं नकारार्थी बनवलेला आहे। बघा की जो WH क्वेश्चन आहे आणि तो नकारार्थी असा झालेला आहे व्हॉट डज शी नॉट ड्रिंक, व्हॉट डज शी नॉट ड्रिंक, म्हणजे ती काय पित नाही, तर उत्तर येते शी डज नॉट ड्रिंक टी, ती चहा पित नाही। तर बघा, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन्स पाहिलेले आहे, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स पाहिलेले आहे की जे फक्त दोन प्रकारचे आहे। एक म्हणजे WH नी सुरू होणारे क्वेश्चन्स आणि दुसरे व्हर्बल किंवा येस नो टाइप क्वेश्चन्स की जे सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होतात। आता सहाय्यकारी क्रियापदाने जे सुरू होतात ते अजून असे आहे पहा, कॅन यू डू युअर होमवर्क एव्हरी डे, कॅन यू डू तू करू शकतो का?
युअर होमवर्क, तुझा होमवर्क एव्हरी डे, प्रत्येक दिवशी. ते उत्तर येते येस. आय कॅन डू, मी करू शकतो माय होमवर्क एव्हरी डे. नो, आय कॅनॉट डू माय होमवर्क एव्हरी डे. म्हणजे मी करू शकतो माझा होमवर्क प्रत्येक दिवशी किंवा मी माझा होमवर्क प्रत्येक दिवशी करू शकत नाही, असे दोन उत्तर येतात. कारण असं की एखादा मुलगा करत असेल तर एखादा मुलगा करत नसेल, तर असे उत्तर येतात. तर बघा, आपण आज हे प्रश्न पाहिलेले आहेत. आता हे प्रश्न आपल्याला कसे वाटलेत, हा व्हिडिओ कसा वाटला, छोटासा व्हिडिओ आहे हा, आपल्याला इंग्रजी चांगली जमावी यासाठी प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ खूप खूप शेअर करावा आणि याच्यावर कमेंट्स द्यावे. आपल्याला एखादा टॉपिक समजून पाहिजे असेल तर तोही मी आपल्याला शिकवेन, मला कळवावा. आणि प्रोफेसर LB गायकवाड्स इंग्लिश लिटरेचर वेब या चॅनलला अवश्य भेट द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.